अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. टोक पेठवडगाव येथील ट्रेल हंटर्स ग्रुपच्या 21 सायकलवीरांनी आधुनिक क्रीडा संस्कृतीची जोड देत फुटबॉल थीमने लक्ष वेधत आरोग्य व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आषाढी वारी सोहळ्या निमित्ताने 180 किलोमीटरचे अंतर अवघ्या 9 तासात सायकलवरून पार करत पंढरीची वारी केली. तरुणाई मोबाईलच्या आहारी गेल्याने व्यायाम नाही, त्यामुळे तरुणात व्यायामाची सवय जडावी, मन आणि मनगट बळकट व्हावे. नियमितपणे सायकल चालवल्यास शरीर तंदुरुस्त राहते, त्याचबरोबर खांदे व पायाचे स्नायू मजबूत होतात. दररोज सायकल चालवल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित येते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते व हृदयविकाराचा धोका कमी होतो. सायकल चालवल्यामुळे ताणतणाव, नैराश्य यातून सुटका होते व मानसिक आरोग्य सुधारते. यासाठी टोक किनी पेठवडगाव परिसरातील डॉक्टर, विविध क्षेत्रात कार्यरत असणारे तरुण एकत्र येत ट्रेल हंटर्स ग्रुपच्या माध्यमातून दररोज सकाळी 20 ते 25 किमी सायकलिंग करतात. गोवा, दांडेली, मालेश्वर, उदगीर, कुडाळ, देवबाग, चांदोली, कशेडी अशा विविध ठिकाणी सायकल रॅली केली. शासनाच्या प्रदूषण महामंडळाच्या सायकल रॅलीचे हे आयोजन केले होते. पंढरीच्या वारीत आपणही सहभागी होऊ या उद्देशाने पेठवडगाव, आष्टा, भिलवडी, तासगाव, भिवघाट, आटपाडी, दिघ्यांची, महूद ते पंढरपूर असा 180 किलोमीटरचा प्रवास 9 तासात केला. ग्रुपच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमही राबवले जातात. विशेष म्हणजे या सायकल वारीत सर्वच सायकल वीरांनी 180 किमीचा टप्पा सायकलने पूर्ण केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. या सायकल वीरांचे आटपाडी व दिघ्यांची ग्रामस्थांनी येथे स्वागत केले. या सायकल वारीत पंचायत समिती माजी सभापती डॉक्टर प्रदीप पाटील, डॉक्टर मिलिंद कुंभार, डॉक्टर अभय पाटील, डॉक्टर श्यामप्रसाद पावशे, बाजीराव मिसाळ, नंदकुमार साळोखे, कृष्णात पाटील, प्रताप पाटील, प्रमोद यादव, मधुकर माळी, संकेत घाटगे, सिद्धार्थ डुनुंग, वीरेंद्र चौगुले, डॉक्टर उमेश खताळ, डॉक्टर महेश थोरात, राहुल पाटील, राहुल चौगुले, लक्ष्मण कुंभार, राहुल सुतार, मधुकर माळी हे सहभागी झाले होते. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.